नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघू शकता खूप जोराचा पाऊस आणि खूप थंडगार लागत आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज गरमागरम वडापाव बनवूया. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी आलू अगोदरच उकडून घेतले होते. आता इथे पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे 2-3 चमच. त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरे, अर्धा चमच ओवा आणि एक कांदा स्वच्छ धुवून बारीक कट करून टाकला आहे. आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालून घ्यायचा. याला छानसं मिक्स करायचं. आणि आपला कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. इथं आलू आपण हे ना शिजून घेतले होते ना, ते बारीक करून घेतले आहे आणि ते आपण त्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छानसं मिक्स करायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर जास्तसुद्धा घालू नका, थोडंफारच घाला. आणि हे बघा मी परतून घेतलं आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे तुम्हाला अर्धाच व्हिडिओ दिसत असेल, कारण की मी हे ना शूटसुद्धा करत होते आणि मला ते हे ना खालवर करण्यासाठी पकडावं लागत होतं, म्हणून मी मोबाईल थोडासा बाजूला ठेवला होता. तर ते अर्धा शूट झालेला आहे. तर असं मिक्स करल्याच्या नंतर आपण याला आहे ना आलूला आहे ना थंड करून घ्यायचं. छानसं मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि नंतर थंड करायला ठेवायचं बाजूला. तर त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत पुदिन्याची. तर इथे मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा पुदिना आहे, खूप ताजा आहे, आमच्या गार्डनमधून तोडून आणलेला आहे. आणि याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या. 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून टाकून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखट. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं धनिया पावडर घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं छानसं. त्याच्यावरती आपण आता झाकून ठेवणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत. बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे मी 2-3 चमच मोठे चमच आहे ना बेसन घेतलं आहे. त्या बेसनमध्ये आहे ना ओवा घ्यायचा आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडं करून याला मिक्स करायचं. जास्त पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला थोडंसं घट्टसरच पाहिजे, जास्तही घट्ट नाही पाहिजेत. हे बघू शकता. तर आपण आता इकडे हे आपलंच आहे ना स्टफिंग तयार झालेली आहे ना, हे थंड झाली आहे. आता हिची आपण आहे ना आलू वडी तयार करून घेणार आहोत गोल गोल. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता, तसं काही नाही आहे. तर इथे बनवून तयार झालेली आहेत. इकडे मी आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण आहे ना जे बेसन आहे ना ते थोडंसं त्याला भज्याची आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी ते भज्जे करत आहे छोटे छोटे. याला छानसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले हे भाजल्या गेले पाहिजेत. याला परतत राहायचं. तर आपले आता हे भाजले गेले, आपण काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर त्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. याच्यामध्ये भरपूर लसूण घालायचा, खूप छान टेस्ट लागते भरपूर लसूण घातल्याच्या नंतर. तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं, अर्धा चम्मच. जास्त नाही घालायचं, कारण की आपण त्या भज्यामध्ये टाकलं होतं ना बेसनमध्ये, त्याच्यामुळे थोडंफारच घालायचं. तर एक चम्मच मी लाल तिखट घातलं आहे, अर्धा चम्मच जिरे आणि 1 चम्मच धनिया पावडर. छानसं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आपल्याला. हे बघू शकता, असं आपली भज्याची चटणी तयार झाली आहे. आता इथे मी आलू वडे घेतले आहे, ते बेसनमध्ये टाकून घ्यायचे आणि एकेकाने आपल्याला त्या कढईमध्ये टाकायचे आहे.
थोडं बाजूला टाकायचे, कारण की चिपकणार नाही अशा पद्धतीने टाकून द्यायचे आपल्याला. तर याचप्रमाणे मी सर्व आलू वडे त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेतले आहे आणि याला छानसं हलवायचं आहे, म्हणजे पलटायचे आहेत पूर्ण, म्हणजे आपले आलू वडे भाजले गेले पाहिजेत असं मिक्स आपल्याला पलटवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आलू वडे. तर इथे आपले आलू वडे तयार झालेली आहेत. आपला एकही आलू वडा आहे ना तुम्हाला तेलकट दिसणार नाही आहे, बघू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे मी मिरच्यासुद्धा आहे ना फ्राय करून घेणार आहे थोड्या. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. मी ह्याच प्रकारे सर्व आलू वडे तयार करून घेतलेले आणि मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतल्या आहेत. तर इथे मी पाव घेतला आहे. तर याला आहे ना छानसं कट करून घ्यायचं. आणि याच्यावरती आपण आहे ना पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत पूर्ण त्या पावला, आणि त्याच्यावरती सॉससुद्धा लावू शकता. तर त्याच्यावरती मी आता भज्याची चटणी टाकून घेणार आहेत आणि आलू वडेसुद्धा त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर बघू शकता आपला वडापाव तयार झालेला आहे. आपली रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.